सुस्वागतम. विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 21 फेब्रुवारी 2026 वार शनिवार, तसेच मराठी संवत्सर फाल्गुन शके 1947 शुद्ध चतुर्थी. सर्व विघ्नांचा नाश करणाऱ्या विनायकाची आज विनायक चतुर्थी. आजच्या या शुभदिनी शिशुविहार शैक्षणिक संस्था संचालित डॉक्टर काकासाहेब पूर्णपात्रे माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाच्या निमित्ताने आपण सर्वजण या भव्य प्रांगणात एकत्र जमलो आहोत. व कार्य कर्तृत्वाने ही वास्तू दिमाखात उभी आहे असे शिक्षण महर्षी कैलासवासी डॉक्टर काकासाहेब पूर्णपात्रे तथा कैलासवासी डॉक्टर आईसाहेब प्रमिलाताई पूर्णपात्रे व आमचे सदैव प्रेरणास्थान ठरलेले उभयता कैलासवासी बापूसाहेब पूर्णपात्रे व कैलासवासी डॉक्टर हेमांगी काकूसाहेब पूर्णपात्रे या चौघांच्या पावन स्मृतीत विनम्र अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करूया.
आदरणीय वैदी साहेबांचं स्वागत होत आहे. आमच्या वैदी साहेब ज्या आम्हाला नेहमी त्यांच्या गोड शब्दात पिळवून ठेवतात आणि अगदी आदराने सन्मानाने मला उल्लेख करावासा वाटतो तो म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व आम्हाला नेहमीच काहीतरी शिकवून जातं आणि आवर्जून मी ते नमूद करीन की नुकताच वैदी साहेबांना महाराष्ट्र राज्य नाट्य परिषदेच्या तर्फे झालेल्या नाट्य स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा या नाटकांमध्ये त्यांच्या भूमिकेसाठी त्यांना रौप्य पदक प्राप्त झालेलं आहे. अशा या वैदी साहेबांचा आम्हाला खूप खूप अभिमान वाटतो. यानंतर आजच्या आपल्या कार्यक्रमात उपस्थित असलेले सन्माननीय प्रमुख अतिथी माननीय श्री किसनजी जोडवेकर साहेबांचं स्वागत मी विनंती करते की आदरणीय श्री परदेशी सरांनी त्यांच्या शुभ हस्ते आदरणीय दादासाहेब जोडवेकरांचं स्वागत करावे. समाज सेवेची ओळख आपण सर्व चाळीसगावकर जाणतो असे आदरणीय दादासाहेब जोडवेकर मुख्याध्यापिका माननीय सौ स्वाती देशपांडे मॅडम यांचं स्वागत माझ्या सहकारी भगिनी सौ पाटणकर मॅडम यांनी करावे. शाळेचं व्यवस्थापन शिक्षक या सगळ्यांचा एक भला मोठा पटाटो वर्षभर सुरू असतो. या सगळ्याचा आढावा म्हणजे कार्यक्रमाचे आता वार्षिक पारितोषिक समारंभाचे प्रास्ताविक हे प्रास्ताविक सादर करण्याची संस्थेची ज्यांनी मुहूर्तमेढ केली तसेच 10 मार्च 1998 रोजी नागपूर येथे महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कैलासवासी गोपीनाथ मुंडे यांच्या शुभ हस्ते राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या तसेच चाळीसगाव नगरीच्या प्रथम कर्तृत्ववान महिला नगराध्यक्षा स्वर्गीय डॉक्टर सौ आईसाहेब तथा कैलासवासी डॉक्टर प्रमिलाताई बुडपात्रे वन्य प्राण्यांवर जीवापाड प्रेम करणारे संपूर्ण महाराष्ट्राला इयत्ता 10वीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील सोलानी
सोनाली या पठ्याच्या माध्यमातून सुपरिचित असलेले चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या चेअरमनपदी सलग 32 वर्षे ज्यांनी आपले अधिराज्य गाजवले असे दानशूर दातृत्ववान सन्माननीय कैलासवासी डॉक्टर काकासाहेब पूर्णपात्रे तथा वाघ पूर्णपात्रे, कर्तृत्व व दातृत्व यांचा सुरेख संगम म्हणजे चाळीसगावातील प्रथम प्रथित यश सर्जन कैलासवासी बापूसाहेब तथा सुभाषजी पूर्णपात्रे. या त्रिशक्तीच्या मागे अजून एक संयमी व्यक्तिमत्व, ज्यांची ओघवती वाणी आणि ज्यांच्या प्रेरणेने या संस्थेची घोडदौड आजही यशस्वीरित्या चालू आहे, अशा आमच्या सन्माननीय कैलासवासी वहिनीसाहेब तथा डॉक्टर हेमांगीताई पूर्णपात्रे या चारही महान विभूतींच्या पवित्र स्मृतीस प्रथमतः मी वंदन करतो आणि माझ्या प्रास्ताविकास सुरुवात करतो. बाळांनो, या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष आदरणीय दादासाहेब डॉक्टर श्री सत्यजितजी पूर्णपात्रे हे काही अपरिहार्य कारणास्तव या समारंभास उपस्थित राहू शकले नाहीत, परंतु ज्यांना पारितोषिक प्राप्त होणार आहे अशा सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना आदरणीय दादासाहेबांनी त्या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत. म्हणून आजच्या या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाच्या सन्माननीय अध्यक्षा शिशुविहार शैक्षणिक संस्थेच्या सन्माननीय आदरणीय सचिव आदरणीय ताईसाहेब डॉक्टर सौ शुभांगी पूर्णपात्रे. बाळांनो, आत्ताच आपल्याला माहिती झालं आहे की पुन्हा एकदा या नाटकातील रचना या भूमिकेसाठी ज्यांना राज्य नाट्य स्पर्धेतील अभिनयाचे रौप्य पदक प्राप्त झालेले आहेत, तसेच आदरणीय ताईसाहेब चाळीसगावातील शेठ नारायण बंकट वाचनालयाच्या सन्माननीय संचालिका असून त्या नामांकित स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाच्या नियोजित प्रमुख अतिथी चाळीसगाव तालुक्याच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा आदरणीय सौभाग्यवती प्रतिभाताई मंगेश चव्हाण या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी उपस्थित होणार आहेत आपल्या सर्वांच्या कौतुकासाठी आणि आपल्यावर कौतुकाची थाप देण्यासाठी. त्यासोबतच आजच्या या व्यासपीठावर उपस्थित असलेले या समारंभाचे दुसरे प्रमुख अतिथी दैनिक सर्वांचा ग्रामस्थ चे संपादक आदरणीय दादासाहेब श्री किसनरावजी जोरवेकर, पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका आदरणीय सौभाग्यवती स्वातीताई देशपांडे, सकाळ सत्र प्रमुख आदरणीय श्रीयुत आर बी पाटील सर, दुपार सत्र प्रमुख आदरणीय श्रीयुत विके देसले सर. त्यासोबतच खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आमच्यावर नितांत प्रेम करणारे आणि तुमच्या मुलांसाठी त्यांचं कौतुक बघण्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले सर्व सन्माननीय आदरणीय पालकवृंद, या हा कार्यक्रम ज्यांच्या अथक परिश्रमाने व मी असे समजतो की ज्यांच्या सहकार्याशिवाय हा कार्यक्रम अपूर्ण ठरू शकतो असे सर्व आदरणीय शिक्षक बंधू भगिनी, सर्व सहकारी शिक्षकेतर कर्मचारी वृंद, या कार्यक्रमात सहभागी व सर्व या ठिकाणी पारितोषिक प्राप्त विद्यार्थी आणि इतर विद्यार्थी बांधव, तुम्हा सर्वांचं मी या ठिकाणी या विद्यालयाच्या माध्यमातून मनपूर्वक त्या ठिकाणी स्वागत करतो आणि माझ्या प्रास्ताविकास सुरुवात करतो. ज्ञानसंपन्न आणि सांस्कृतिक विद्यार्थी निर्माण करणे हे शिक्षणाचे प्रमुख उद्दिष्ट, तसेच भारताच्या नव्या पिढीला सुशिक्षित करण्यासाठी जे शैक्षणिक प्रयत्न होत आहेत त्यात आमची शिशुविहार शैक्षणिक संस्था संचलित डॉक्टर काकासाहेब पूर्णपात्रे माध्यमिक विद्यालयाने हाती घेतलेले कार्यपद्धती विशेष महत्त्वाची आहे. केवळ सुशिक्षित नव्हे तर सुसंस्कृत राष्ट्रनिष्ठ पिढी उभारण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत. शिशुविहार शैक्षणिक संस्थेच्या उत्कर्षाचा पाया हा उच्च विद्याविभूषित संस्थाचालक, कर्तृत्व संपन्न अध्यापक आणि अभ्यासू व शील संपन्न विद्यार्थी या त्रिवेणी संगमावर उभा आहे. त्यामुळे संस्थेची यशस्वी घोडदौड चालू आहे. सांगण्यास अभिमान वाटतो की मार्च 2025 च्या शालांत परीक्षेस आमच्या विद्यालयातील 320 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 319 विद्यार्थी उत्तीर्ण झालीत. त्यामुळे विद्यालयाचा एकूण निकाल 99.68% लागला. यात आमची विद्यार्थिनी कुमारी सृष्टी शरद शिरुडे या विद्यार्थिनीने 98.60% मिळून निवळ शाळेतूनच नव्हे तर संपूर्ण तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. त्यातही विशेष बाब म्हणजे संस्कृत विषयामध्ये 2 विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 गुण प्राप्त झाले आहेत. तसेच गणित विषयामध्ये एका विद्यार्थ्यास 100 पैकी 100 गुण प्राप्त झालेत. उल्लेखनीय बाब म्हणजे 75 विद्यार्थ्यांना 90% पेक्षा
जास्त गुण प्राप्त झालेत आणि यामध्येही विशेष बाब म्हणजे 8 विद्यार्थ्यांना 95% पेक्षा जास्त गुण प्राप्त झालेत. यासाठी संस्थेचे सन्माननीय संस्थाचालक व सर्व पदाधिकारी सतत विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने सदैव आम्हा सर्व शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत असतात. तसेच या यशाचे गमक म्हणजे यशस्वी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आम्ही इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी 2 सराव परीक्षा सुरुवातीपासून घेत आहोत व त्यांचे पेपर्स लगेचच तपासून त्या विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन करीत असतो. त्यासाठी माझे सर्व आदरणीय शिक्षक बंधू-भगिनींचे मोलाचे सहकार्य त्या ठिकाणी मला लाभते. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला चालना मिळावी, तर्कशक्ती विकसित व्हावी या हेतुस्तव विद्यालयातील विद्यार्थी महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत दरवर्षी मोठ्या संख्येने विद्यालयाच्या माध्यमातून प्रविष्ट होत असतात आणि शिष्यवृत्तीस पात्र ठरत असतात. गेल्या वर्षी इयत्ता 5वीचे विद्यार्थी त्यापैकी 10 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती ही प्राप्त झाली आहे आणि त्याचबरोबर इयत्ता 8वीच्या 6 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. या परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यालयातील शिक्षकांचे सुयोग्य मार्गदर्शन लाभते. शाळेत शिकत असताना क्रमिक पुस्तकातील अभ्यासक्रम शिकवणे व वार्षिक परीक्षेला सामोरे जाणे या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय दुर्बल घटक म्हणजेच NMS परीक्षा घेतली जाते. त्यातही गेल्या वर्षी आमच्या विद्यालयातील 39 विद्यार्थी हे या शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. सांगायचं म्हणजे या प्रत्येक विद्यार्थ्याला 12वी पर्यंत 12,000 रुपये प्रतिवर्षी ही शिष्यवृत्ती जी आहे ती प्राप्त होणार आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी संस्था आणि शिक्षकांच्या सहकार्याने वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, अभिवाचन स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, पथनाट्य, समूह गीत गायन स्पर्धा, अवांतर चित्रकला स्पर्धा, MTS NTS परीक्षा, NSSC परीक्षा, इंग्रजी, गणित आणि विज्ञान या विषयांसाठी ऑलिम्पियाडच्या परीक्षा, इतिहास व भूगोल या विषयांसाठी प्रज्ञाशोध परीक्षा घेतल्या जातात. त्यात आमच्या विद्यालयातील उपशिक्षिका सौ क्रांती नितीन बोरसे यांना उपक्रमशील शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गांधी रिसर्च फाउंडेशन गांधी विचार यासाठी आमचे श्री वाल्मिक महाजन सर हे काम करतात. संस्कार परीक्षा, संस्कृती ज्ञान परीक्षा, मराठी, हिंदी, इंग्रजी विषयांसाठी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ परीक्षा राबवल्या जातात. यातही विशेष बाब म्हणजे मागील वर्षी आमच्या विद्यालयातून इयत्ता 10वीची विद्यार्थिनी कुमारी श्रावणी साहेबराव गांगुडे या विद्यार्थिनीस मराठी उच्चस्तर 4थी परीक्षा यात तिला प्रथम क्रमांक राज्यातून प्राप्त झाला असून टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे तिला स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येत आहे. या सर्व विविध स्पर्धांसाठी आमचे सर्व भाषा शिक्षक व मानसेवी शिक्षक अथक परिश्रम घेत असतात. त्याबद्दल या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. त्यासोबतच विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढून त्यांच्यात विज्ञानाची अभिरुची निर्माण करण्यासाठी दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतर लगेचच पहिल्या दिवशी दुसऱ्या आठवड्यामध्ये शालेय स्तरावर प्राथमिक माध्यमिक गटासाठी शालेय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. या विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून माध्यमिक व प्राथमिक गटासाठी प्रथम 3 क्रमांक आपण काढत असतो. त्यामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना आपण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये त्या ठिकाणी सहभाग देत असतो. यासाठी माझे सर्व विज्ञान शिक्षक अथक परिश्रम घेत असतात. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळावा आणि त्यांच्यातील कलाकौशल्य वृद्धिंगित होण्यासाठी शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षांमध्ये आमच्या विद्यालयातील विद्यार्थी आवर्जून आपला सहभाग नोंदवितात. यावर्षी एलिमेंटरी परीक्षेमध्ये 73 आणि इंटरमिडिएट परीक्षेमध्ये 52 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. दोन्ही परीक्षा मिळून एकूण 125 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यात आमच्या विद्यालयातील सर्वात जास्त विद्यार्थी या परीक्षेला प्रविष्ट होतात हे प्रामुख्याने या ठिकाणी नमूद करू इच्छितो. या एलिमेंटरी परीक्षेचा निकाल 100% तर इंटरमिडिएट परीक्षेचा निकाल 100% लागलेला आहे. यातही विशेष बाब म्हणजे एलिमेंटरी परीक्षेमध्ये 20 विद्यार्थ्यांना A ग्रेड तर 12 विद्यार्थ्यांना B ग्रेड प्राप्त झाली आहे. तसेच इंटरमिडिएट परीक्षेमध्ये 11 विद्यार्थ्यांना A ग्रेड तर 15 विद्यार्थ्यांना B ग्रेड प्राप्त झाली आहे. यासाठी आमच्या कला शिक्षिका श्रीमती रुपाली चौधरी व श्रीमती हेमांगी वाबळे यांचे विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन लाभते, त्याबद्दल त्यांचे विशेष आभार. आमच्या विद्यालयातील विद्यार्थी निवड अभ्यासवृत्ती किंवा अभ्यासपूरक उपक्रमांमध्ये यशस्वी न होता क्रीडा क्षेत्रातही त्यांनी तालुका, जिल्हा, राज्य स्तरावर नव्हे तर राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी केली आहे. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात चिरंजीव श्लोक विजय जगताप, चिरंजीव जयवंत रवींद्र पवार, कुमारी गायत्री सुनील पाटील या विद्यार्थिनींनी बारामती येथे झालेल्या सॉफ्ट टेनिस राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदविला.
तसेच आमच्या विद्यालयातील विद्यार्थी या व्यतिरिक्त बुद्धिबळ स्पर्धा, फुटबॉल, बॅडमिंटन, क्रिकेट व इतर मैदानी खेळांमध्ये सुद्धा आपला सहभाग नोंदवित असतात. उत्तर महाराष्ट्र विभाग दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेत 35 वर्षावरील गटामध्ये आमच्या विद्यालयातील श्रीयुत अमोल प्रतापसिंग पाटील हे क्रीडा शिक्षक यांना उपविजेतेपद प्राप्त झाले आहे. या सर्व क्रीडा स्पर्धांचे यशस्वी आयोजन व नियोजन हे आमच्या विद्यालयातील क्रीडा शिक्षक समर्थपणे करीत असतात. त्याबद्दल आमचे क्रीडा शिक्षक श्रीयुत हेमंत गोरे, श्रीयुत अमोल पाटील यांचे विशेष कौतुक व आभार. यांचं आगमन होत आहे. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. यांचं मी संस्थेच्या वतीने मनपूर्वक या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. मी आजच्या समारंभाच्या अध्यक्षा सन्माननीय आदरणीय शिशुविहार शैक्षणिक संस्थेच्या सचिव आदरणीय ताईसाहेब डॉक्टर सौ शुभांगीताई पूर्णपात्री यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या प्रमुख अतिथींचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करावं. यथोचित सत्कार होत आहे. मायेची उबदार शाल तसेच सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या. स्काउट गाईड क्लॅप गो. पुष्पगुच्छ देऊन आपल्या विद्यालयात प्रतिभाताई मंगेश चव्हाण यांचं स्वागत होत आहे. माननीय ताई, त्या नगराध्यक्ष म्हणून सर्व 40गाव नगरीला आता आपल्या समोर त्या उभ्या आहे. 40 गावच्या प्रथम नागरिक. पण त्या अगोदरही मला ताईशी बऱ्याचदा संवाद साधण्याचा लाभ प्राप्त झाला. ताई अतिशय साधं सरळ व्यक्तिमत्व. प्रतिभाताई मंगेश चव्हाण ताईंचा परिचय करून देण्यासाठी मी आमंत्रित करते. सर्व मान्यवरांचं पुनश्च या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. मी माझ्या प्रास्ताविकास सुरुवात करतो. पुनश्च एकलव्य ज्ञानवर्धनी बहुउद्देशीय संस्था नागपूर यांच्यातर्फे सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा 2025-26 चे आयोजन केले गेले. या स्पर्धेत विद्यालयातील 5वी ते 10वीच्या सुमारे 476 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. त्यापैकी 13 विद्यार्थ्यांना उत्कृष्ट गुणांकन प्राप्त झाले. त्याचबरोबर त्यांना स्मृतिचिन्ह सुद्धा देण्यात आले. तसेच 19 विद्यार्थ्यांना पुस्तक रूपी भेटवस्तू देण्यात आली. या विद्यार्थ्यांना विद्यालयातील श्रीयुत स्वप्नील पाटील सर सकाळ सत्र व श्रीयुत विक्रांत चांदणे सर दुपार सत्र यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. रंगगंध कला सक्तन्यास अंतर्गत अभिवाचन स्पर्धेमध्ये श्रीयुत अमोल चैत्रा महाजन, श्रीयुत विक्रांत चांदणे या शिक्षकांना तालुकास्तरीय पहिल्या फेरीत तृतीय क्रमांक प्राप्त झाला व श्रीयुत अमोल महाजन यांना उत्कृष्ट वाचक अभिनय म्हणून पुरस्कार प्राप्त झाला. तसेच रंगगंध कला सक्तन्यास चाळीसगावच्या माध्यमातून जागतिक अभिवाचन स्पर्धेमध्ये 11 विद्यार्थ्यांना उत्कृष्ट समीक्षणाचा प्रथम पुरस्काराचा फिरता चषक प्राप्त झाला आहे. साहित्य लेखन, लघुकथा, बालनाट्य या लेखनाची दखल घेत दैनिक भारत संग्राम यांच्यातर्फे आमच्या विद्यालयाच्या उपशिक्षिका सौभाग्यवती चेतना निती नायरे यांना आदर्श राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच कुंपण अंतर्मनाचे या प्रातिनिधिक काव्यसंग्रहात यांच्या 5 कवितांचा समावेश सुद्धा करण्यात आला. तसेच विशेष आवर्जून सांगावे वाटते की आदरणीय सचिव सौभाग्यवती ताईसाहेब शुभांगी पूर्णपात्रे व आदरणीय अध्यक्ष डॉक्टर दादासाहेब सत्यजीजी पूर्णपात्रे यांच्या समाजसेवेसाठी समर्पित कविता देखील त्यांनी प्रकाशित केली. त्याचप्रमाणे डोरलं, सपान पेरणारा बाप, गोड आंबट या काव्यसंग्रहातून त्यांच्या कविता प्रकाशित झालेल्या आहेत. रंग उत्सव कला स्पर्धा 2025-26 तर्फे विद्यालय व संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष, शाळेचे मुख्याध्यापक, कला शिक्षिका श्रीमती रुपाली भास्कर चौधरी व श्रीमती हिमांगी वबळे
यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. पंचायत समिती आयोजित तालुकास्तरीय शिक्षक व अधिकारी वादविवाद स्पर्धेमध्ये विद्यालयाचे शिक्षक स्वप्नील वसंतराव पाटील यांना प्रथम क्रमांक प्राप्त झाला. यांची विभागीय स्तरावर सुद्धा निवड करण्यात आली होती. तसेच या स्पर्धेच्या अनुषंगाने सौभाग्यवती चेतनश्री अतुल साळुंखे यांना कथाकथन स्पर्धेतलं तृतीय क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त झालं. त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये सौभाग्यवती राजश्री दत्तात्रय बधाने यांना रांगोळी स्पर्धेतील तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे. आमच्या विद्यालयात विद्यार्थ्यांच्या आरोग्याची देखील काळजी घेतली जाते. या अनुषंगाने या शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी करण्यात आली. तसेच चाळीसगाव नगर परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे विद्यार्थ्यांची सिकल सेल एनिमिया या आजाराची तपासणी करण्यात आली. तसेच सर्व विद्यार्थ्यांना शासनाने पुरवलेल्या जंतनाशक गोळ्यांचे सुद्धा वाटप करण्यात आले. वरील सर्व विद्यार्थ्यांच्या यशस्वीतेमध्ये आमचे कार्यालय सुद्धा मागे नाही. आमच्या कार्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी सुद्धा गेल्या शैक्षणिक वर्षापासून त्या ठिकाणी त्यांनी युडास प्लस या पोर्टलद्वारे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे 100% आधार अपडेशनचं काम केलेलं आहे. तसेच सर्व विद्यार्थ्यांच्या अपार आयडीचे कामकाज 99.96% पूर्ण झाले. यासाठी शाळेचे कार्यालयीन कर्मचारी यांचे अनमोल सहकार्य या ठिकाणी लाभत असते. त्यांचे विशेष आभार व कौतुक. या शैक्षणिक वर्षातील एक अलौकिक बाब म्हणजे विवेकानंद प्रतिष्ठान जळगाव आयोजित 9वे खानदेशस्तरीय कुमार साहित्य संमेलन 2025-26 चे आयोजन करण्यात आले होते. यात जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून खानदेशस्तरीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान आमच्या विद्यालयातील कुमारी श्रावणी साहेबराव गांगोडे या विद्यार्थिनीस मिळाला. हे विशेष कौतुक केशव स्मृती प्रतिष्ठान जळगाव व रंगगंधा कला सक्तन्या चाळीसगाव यांच्या विद्यमाने जोपासना पारंपरिक संस्कृती या विषयान्वये तालुकास्तरीय मुलाबाई स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यात लहान व मोठ्या गटासाठी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी या गटाने सहभाग नोंदवला. त्यात विशेष सांगायचे वाटते की आपल्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींच्या मोठ्या गटाला प्रथम क्रमांक प्राप्त झाला असून त्यातल्या त्यात पुन्हा एक मोठा गट जो होता त्यालाही तृतीय क्रमांक प्राप्त झाला. मोठ्या गटातून प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांची जिल्हा स्तरावर निवड त्या ठिकाणी करण्यात आली. त्याचबरोबर या दोन्ही गटातील विद्यार्थ्यांना सहभागाबद्दलचं प्रमाणपत्र व यशस्वी विद्यार्थ्यांच्या गटात स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. सर्व विद्यालयातील यशस्वी घोडदौड जी आहे ती आमच्या संस्थेच्या सन्माननीय सचिव आदरणीय ताईसाहेब डॉक्टर सौ शुभांगी पूर्णपात्रे या देखील मागे नाहीत. मला सांगायला अभिमान वाटतो की आदरणीय ताईसाहेब डॉक्टर शुभांगी पूर्णपात्रे यांच्या राज्य नाट्य स्पर्धा या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा या नाटिकेतील रचना या पात्रेसाठी त्यांना अभिनयाचे प्रथम पारितोषिक प्राप्त झाले आहे. तेव्हा ताईसाहेब आपले सुद्धा मनपूर्वक हार्दिक अभिनंदन व पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आदर्श व संस्कारक्षम विद्यार्थी या विद्यालयाच्या माध्यमातून निर्माण व्हावेत हीच मनीषा संस्था चालकांची आणि आम्हा सर्वांची आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना बक्षीस मिळणार आहे त्यांचे मनपूर्वक कौतुक आणि ज्यांना बक्षीस मिळणार नाही त्यांनी नाउमेद न होता यापुढे आपल्याला पारितोषिक कसं प्राप्त होईल यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी. शेवटी जाता जाता एक बोलू इच्छितो. विधायक विचार प्रगती व यशामुळे तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे जीवन ज्ञानाच्या प्रकाशाने उजळून निघावे व तुमच्या रूपात या भारत मातेला राष्ट्रभक्त व सुजाण नागरिक मिळावे आणि आपल्या देशाचा गुणगौरव आणखी वाढत जावा ही सदिच्छा या प्रसंगी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. माझे सर्व सहकारी शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी वृंद व माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथींचा परिचय मी आपणास करून देत आहे. ज्यांच्या कर्तृत्वाचे हात आभाळाला भिडतात तो माणूस यशस्वी होतो. ज्यांच्या कर्तृत्वाचे हात आभाळाला भिडतात तो माणूस यशस्वी होतो. पण आभाळाला हात लावून सुद्धा ज्याचे पाय जमिनीवरच असतात तोच खरोखर मोठा व्यक्ती ठरतो. हे आपणास सौ ताईसाहेबांच्या व्यक्तिमत्वावरून नक्कीच लक्षात येईल. लोकसेवेचं, समाजसेवेचं देणे असलेल्या चाळीसगाव शहराच्या प्रथम नागरिक माननीय लोकनियुक्त नगराध्यक्षा आदरणीय सौ प्रतिभाताई मंगेश चव्हाण. प्रतिभा म्हणजे केवळ नाव नव्हे तर उज्ज्वल विचारांची सकारात्मक कृतीची ओळख आहे. प्रतिभाताईंचा जन्म 1 जानेवारी 1991 मध्ये डोंबिघर
तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव या ठिकाणी झाला. अवघ्या 250-300 घरं असलेले दोन बिगर हे प्रतिभाताईंचं माहेर. त्यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. पंचायत समितीचे माजी सभापती माननीय श्री पतिंगराव पाटील हे त्यांचे आजोबा आणि त्यांचे वडील प्रयोगशील शेतकरी. त्यामुळे त्यांना जवळून शेती मातीचा प्रश्नांसोबतच त्या वाढल्या आणि कुटुंबाला राजकारणाचा वसा असल्यामुळे ते त्याच्यातले जे काही उणे अधिक आहेत तर त्यांनी ते जवळून पाहिले आणि अनुभवले सुद्धा. त्यांचे प्राथमिक शिक्षण हे दोन बिगर या गावी झाले. त्यांचे शिक्षण BCom पर्यंत झाले आहे आणि BComच्या पहिल्या महाविद्यालयाच्या पहिल्याच वर्षाला असताना हिंगोली खुर्दचे भूमिपुत्र व चाळीसगाव तालुक्याचे आमदार माननीय श्री मंगेश रमेश चव्हाण यांच्याशी त्यांची 2012 मध्ये रेशीमगाठ बांधली गेली आणि 2012 मध्ये रेशीमगाठ बांधला गेल्यानंतर आणि मग सुरू झाला आयुष्याचा सुंदर असा प्रवास. आयुष्याच्या सुंदर वेलीवर त्यांना वरद व मल्हार अशी 2 मुलं आहेत. एकीकडे शहराचा विकासाची धुरा खांद्यावर असताना दुसरीकडे आई म्हणून आपल्या वरद आणि मल्हार यांच्यावर संस्काराची समृद्ध अशी शिदोरी जी आहे ती देण्याचं कार्य करून त्या ठिकाणी ताईसाहेब ह्या उत्तम अशा गृहिणी आहेत. पत्नी, सुनबाई, आई या सर्व जबाबदाऱ्या अत्यंत उत्कृष्टपणे त्या पार पाडतात. अशा रीतीने डोणगाव, हिंगोली खुर्दे, चाळीसगाव ते मुंबई असा त्यांचा सृजनशील व्यक्तिमत्वाचा जो झोका आहे तो झोका उंच उंच जात राहिला. एकीकडे घराची जबाबदारी पेलतानाच त्यांनी 2018 मध्ये शिवनेरी फाउंडेशनची मुहूर्तमेढ त्या ठिकाणी रोवली आणि गेल्या 6 वर्षात शिवनेरी फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी जे काही राबवलेले अनेकविध उपक्रम आहेत तर त्या उपक्रमामुळे संपूर्ण तालुका त्यांनी तेजोमय करून टाकलेला आहे. सुप्रिनो एजन्सी प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सुपर रियालिटी बिल्डकॉम LLP चाळीसगाव या कंपनीचा त्या संचालक देखील आहेत. माननीय ताईंना सिंगापूर या ठिकाणी लोकमत ग्लोबल सखी अवॉर्ड सुद्धा 2024 हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहीतच आहे नोव्हेंबर 2025च्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या जे काही लढत आहे तर त्या लढतीत चाळीसगाव नगर परिषदेच्या सर्वसाधारण प्रवर्गातनं प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षपदी दणदणीत बहुमताने या ठिकाणी ताई निवडून आलेले आहे. राजकारण हे केवळ सत्ता नसून सेवा आहे हा विचार मनाशी बाळगणाऱ्या त्यांनी आपल्या कार्यातनं अनेक सामाजिक उपक्रम जे आहेत तर ते उपक्रम त्यांनी या ठिकाणी राबवलेले आहेत. त्यामध्ये महिला सक्षमीकरणासाठी, शिक्षणाच्या प्रगतीसाठी व शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी मोठं योगदान त्या ठिकाणी दिलेलं आहे. शिवनेरी फाउंडेशनच्या ग्रामीण भागातील जलसंधारण याच्यावर सुद्धा त्यांनी प्रायोगिक प्रयोग केले आणि जल चळवळीला बळ देण्यासाठी खानदेशातली पहिले जल संमेलन जे आहे तर ते संमेलन त्यांनी हाती घेतले. दुष्काळाचा जो काही टिळा होता तर तो टिळा पुसण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी जे काही गावं आहेत पुसणारे तर त्यांना त्यांनी बक्षिसं सुद्धा दिलेले आहेत आणि या कार्यात ताईंचं मोठं योगदान होते. अशा रीतीने बाळांनो ज्यांचं नाव काय आहे प्रतिभाताई, त्यांच्या नावातच तेज आहे, कर्तृत्व आहे, प्रकाश आहे. ज्यांच्या कार्यात विकासाची दृष्टी, सेवाभावाची निष्ठा अशा या ताईसाहेब आणि माननीय आमदार साहेब मंगेश चव्हाण यांच्या सहकार्याने एक सशक्त व प्रेरणादायी नेतृत्व म्हणून समाजाची धुरा पुढे नेली. त्यांनी स्वर्गीय रामरावजीभाऊ पाटील यांच्या नावाने गुणवंत व गरजू विद्यार्थी जे आहेत तर त्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना जी आहे तर ती शिष्यवृत्ती योजना 2023 पासून त्यांनी सुरू केली आणि मागील 3 वर्षात 450हून अधिक विद्यार्थ्यांना 15 लाखाची जवळजवळ थेट आर्थिक मदत सुद्धा त्यांनी केलेली आहे. 1200 विद्यार्थ्यांना सायकल वाटप
तसेच जे क्रीडापटू आहेत तर त्या क्रीडापटूंसाठी देश विदेशात त्यांना जाण्यासाठी स्पर्धांसाठी ते आर्थिक मदत सुद्धा केलेली आहे. तसंच 1ली ते 5वीच्या आपल्या तालुक्यामधील जवळजवळ 35,000 विद्यार्थ्यांना त्यांनी दप्तर वाटप सुद्धा केलेलं आहे, जेणेकरून विद्यार्थी जे आहेत तर त्या विद्यार्थ्यांना पंखांना बळ देण्याचं कार्य या ठिकाणी ते करतात. माननीय ताईसाहेब यांचा साधेपणा, संयम आणि जनतेशी असलेला जिव्हाळ्यामुळे जनतेमध्ये त्या सहजच त्या ठिकाणी संवाद साधतात. ज्या वेळेस कोरोना पिरियड होता तर त्या कोरोना काळात सुद्धा पुकारलेल्या टाळेबंदीने कष्टकरी मजूर जे आहेत तर त्या मजुरांचा रोजगार हिसकावून गेला होता, त्यांची चूल विझली होती. त्यावेळेस सुद्धा शिवनेरी फाउंडेशनने जवळजवळ 64 दिवस दररोज 2200 लोकांना जे गरजू आहेत तर त्यांना सकस भोजन त्या ठिकाणी पुरविण्यात आले होते. चाळीसगाव तालुक्यातील 1300हून अधिक ज्या काही अंगणवाडी आहेत, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर यांना सुद्धा त्यांनी मदतीचा हात दिलेला आहे. जे देशासाठी हुतात्मे पत्करतात त्या हुतात्मे पत्करणाऱ्या तालुक्यातील शहीदांच्या प्रती सुद्धा शिवनेरी फाउंडेशनने कृतीयुक्त आदरांजलीचा दिवा त्या ठिकाणी प्रज्वलित केलेला आहे. माननीय ताईसाहेब या स्वतः शहीदांच्या अंत्यसंस्कारासाठी हजर राहतात आणि देशभक्तीसह जवानांच्या त्यागाची आठवण करून देणाऱ्या रांगोळ्या सुद्धा साकार करतात. विद्यार्थी मित्रांनो, आजचा तरुण हा स्वाभिमानी, निर्व्यसनी, नीतिवंत युवा पिढी घडावी त्यासाठी तरुणांना शिवराज्याभिषेक सोहळ्यामध्ये सहभागी सुद्धा करून घेतात. मग त्यासाठी दरवर्षी दिनांक 4 जून ते 7 जून या रायगड या ठिकाणी मोहिमेचं आयोजन केलं जातं आणि त्यांच्या यशामागे त्यांना लाभलेले जे काही संस्कार आहेत, कुटुंबाचं पाठबळ आणि अध्यात्माची विशेष जोड, माननीय आमदार साहेब श्री मंगेश चव्हाण व सौ प्रतिभाताई दोघेही विठ्ठल भक्त आहेत आणि पांडुरंगाची चरणसेवा हा जो भाव आहे तर हा भाव मनात ठेवून समाजसेवेचं कार्य हे दोघेही अत्यंत प्रामाणिकपणे करत आहेत. माननीय श्री मंगेश दादा व ताईसाहेब हे विठोबाचे जणू काही विठोबा भक्तीचे साक्षात चालते बोलते रूप आहे. पंढरीची वारी श्रद्धेचा महामेरू आहे हे आपणा सगळ्यांना ठाऊकच आहे. त्यांचा तो भक्तिमय रेल्वेचा परिचित प्रवास आपल्या सगळ्यांना परिचित आहे. ही केवळ रेल्वे नाही तर संपूर्ण प्रवासामध्ये विठ्ठल नामाचा गजर, टाळ चिपळ्यांचा नाद आणि अभंगाचा गोडवा हा चालू असतो. आणि 2019 ते आस्था गायत चाळीसगाव तालुक्यातील जवळजवळ 25,000 वारकरी जे आहेत तर त्या 25,000 वारकऱ्यांना स्वखर्चाने विशेष स्लीपर ट्रेनने पंढरपूर दर्शनाचा प्रवास लोकांना लाभ मिळाला आहे. आणि अशा रीतीने पंढरपूरच्या भक्तिरसामध्ये ते सर्व लोक या ठिकाणी चिंब भिजतात. तसेच बाळांनो, माननीय ताईंना आपण स्त्री आहोत याचा खूप अभिमान आहे आणि तो असायलाच हवा. प्रत्येक शब्दामधून त्यांचा व्यक्त होतो. महिला मुक्तीचा लढा हा लढा त्या इथल्या मातीत सुद्धा रुजवू पाहत आहेत. हा करारी भाव त्यांच्या प्रतिभाशाली डोळ्यातनं उठून दिसतो. ज्या स्त्रीला आपल्या अस्तित्वाचा अभिमान असतो त्या समाजाला नवे नेतृत्व या ठिकाणी देतात. माननीय प्रतिभाताईंनी हे सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि नारी ही केवळ घराची नव्हे तर शहराच्या विकासाची सुद्धा काय असते, शिल्पकार असते. हे त्यांच्या ना आपल्याला या ठिकाणी प्रत्ययाला येतच. स्त्री शक्तीचं तेजस्वी प्रतीक आणि समाजासाठी प्रेरणादायी अशा त्या दीपस्तंभ आहेत. बाळांनो, अशा सर्व गुणसंपन्न, कर्तृत्ववान व जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आपल्या नगराध्यक्ष विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी अतिथी म्हणून आपण आमंत्रित करून आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय दादासाहेब पूर्णपात्रे व संस्थेच्या सचिव माननीय डॉक्टर सौ शुभांगी पूर्णपात्रे मॅडम यांनी दूरदृष्टी जी आहे तर ती दूरदृष्टी या ठिकाणी
दाखवली आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी सक्षम नेतृत्वाचा सहवास आवश्यक आहे. ही केवळ उपस्थिती नाही, ही आहे विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देणारी दिशा. ही आहे नेतृत्व आणि शिक्षण यांचा सुंदर अशी सांगड. या ठिकाणी मी माझ्या परिचयाला पूर्णविराम देते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मी नम्र विनंती करते की त्यांच्या मुखातून अधिकच त्यांचं मनोगत ऐकण्याची उत्सुकता आम्हा सगळ्यांना लागली आहे. त्यामुळे ताईंना नम्र विनंती की त्यांचे प्रमुख अतिथींचे मनोगत त्यांनी सादर करावे ही नम्र विनंती. मासाहेब जिजाऊंना वंदन करते. आज या ज्ञान मंदिरात येताना खरं तर मनस्वी आनंद झाला. काकासाहेब पूर्णपात्रे माध्यमिक विद्यालय या कार्यक्रमासाठी जेव्हा मला आमंत्रित करण्यात आलं त्यावेळेस खरं तर एक मनात एक थोडी भीती होती, कारण या ज्ञान मंदिरात येण्याचा मॅडम हा पहिला योग आहे आणि अतिशय मनापासून आनंद होतोय की ज्या चिमुकल्यांना मी रोज येता जाताना बघत होते, आज त्या चिमुकल्यांसोबत मनोगत हितगुज करण्यासाठी हा तर खरंच माझ्यासाठी खूप उत्सुक असा दिवस होता. आणि या कार्यक्रमाला तुम्ही मला आमंत्रित केलं त्याबद्दल सर्वप्रथम तुमचे मी आभार मानते. खरं तर आभार हे मला नंतर मानायचे होते, पण खरोखर ह्या मुलांना बघत असताना एक मनात इच्छा होती की या मुलांशी संवाद साधला गेला पाहिजे, पण ते निमित्त खरं आज आलं. या वार्षिक वितरण सोहळ्यात आज इथे व्यासपीठावर उपस्थित संस्थेचे सचिव आपल्या मॅडम पूर्णपात्रे मॅडम, आपले मुख्याध्यापक सर असतील, बालवाडीच्या मुख्याध्यापिका मॅडम असतील, आमचे मार्गदर्शक आमचे जोरवेकर काका असतील, सर्व शिक्षक वृंद असेल, शाळेतील सर्व कर्मचारी असतील आणि समोर बसलेले माझे विद्यार्थी मित्रमैत्रिणी असतील आणि त्यांचे पालक. खरं तर या संस्थेने नेहमीच समाजहितासाठी अनेक कार्यक्रम घेतलेले आहेत जे मी वारंवार प्रसार माध्यमाच्या माध्यमातून बघितले आहेत. त्या खरं कौतुकही असं सांगायला आवडेल की मॅडम जे आपण म्हणतो ना की शिक्षकच जर खूप गुणी आणि हुशार असला तर विद्यार्थी 100% घडतो. मॅडम तुमच्याकडे बघून आम्ही चाळीसगावकर खरं तर आदर्श घेतो बऱ्याच गोष्टींचा. आणि मला एक विशेष गोष्ट आवर्जून सांगायला आवडेल, ज्या वेळेस आपण अनेक समाजातील अनेक विद्यार्थ्यांच्या मार्फत असेल अनेक कार्यक्रम जेव्हा घेत असतो तेव्हा त्याचा प्रसार इतका चांगल्या रीतीने होत असतो की त्याची दखल हे प्रतिनिधी म्हणून आम्हाला घ्यावी लागते आणि आम्ही ती घेतोही आणि त्याचा प्रसार आम्ही सगळ्यांना सांगत असतो. एक आपण मोहीम राबवली होती अभिवाचनाची, तिथे मी माझ्या मोठ्या मुलाला वरदला पाठवलं होतं आणि नक्कीच असे कार्यक्रम आपल्या विद्यार्थ्यांना भारताचं जे भविष्य आहे, महाराष्ट्राचं जे भविष्य आहे, चाळीसगावचं जे भविष्य आहे त्या भविष्याला घडवण्यासाठी आपणही एवढा मोलाचा वाटा आणि हातभार लावता, त्याबद्दल तुमचे मी चाळीसगावची प्रथम नागरिक या नात्याने मनापासून आभार मानते. नक्कीच विद्यार्थ्यांचा गुणगौरव हा झाला पाहिजे, त्यांच्या कलागुणांना वाव हा मिळाला पाहिजे. त्यामुळे हे असे सत्कार समारंभ आपण करत असतो, त्यांचा सन्मान आपण करत असतो. पण जेव्हा विद्यार्थ्यांचा सन्मान करत असतो त्यावेळेस विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांची जाणीव करून देत असताना नक्कीच आपल्या डोक्यात असं असतं की आपल्या संस्थेचे विद्यार्थी, आपल्या शाळेचे विद्यार्थी हे अव्वल स्थान त्यांनी प्राप्त करावं आणि समाजहितासाठी त्यांनी भविष्यात काम करावं अशी आपली प्रेरणा असते. आणि मला या संस्थेबद्दल विशेष कौतुक असं वाटतं की या संस्थेच्या मार्फत अनेक मुलं घडली आहेत आणि येणाऱ्या काळातही घडणार आहे. आपल्या चाळीसगाव शहरातील एक शिस्तप्रिय आणि आदर्श शाळा म्हणून ओळखली जाणारी ही संस्था आहे. खरोखर या शाळेत जेव्हा ॲडमिशन होतात त्यावेळेस अनेक पालकांचे मला फोन येतात मॅडम की इथे आम्हाला ॲडमिशन करून घ्यायचं आहे. नक्कीच याच्यावरूनच जाणवतं की ही संस्था, ही शाळा नक्कीच खूप काहीतरी चांगलं देत असेल, म्हणून पालकांचा या शाळेकडे येण्याचा कल जास्तीत जास्त वाढत आहे. मी खरोखर शिक्षक लोकांचेही कौतुक करेल की एखादी आदर्श समाज घडवत असताना
जेवढे प्रतिनिधी, जेवढे समाजातील श्रेष्ठ ज्येष्ठ लोक काम करत असतात, तेवढंच तळमळीचं काम शिक्षक वर्गही करत असतो. ते नुसतं विद्यार्थ्यांना घडवत नसतात, तर एक विद्यार्थ्यांना शिक्षण देत नसतात, तर एक चांगला व्यक्ती म्हणून ते समाजात त्याला उतरवतात. खरोखर शिक्षक लोकांचेही मनापासून कौतुक करते. आणि मी बघते नेहमी की ह्या शाळेत ज्या वेळेस शाळा भरते किंवा सुटते, त्यावेळेस मी अनेक वेळा बघितलं आहे, अतिशय शिस्तीने शिक्षक लोक विद्यार्थ्यांना बाहेर काढतात, शाळेत प्रवेश देतात. खरोखर खूप कौतुक वाटतं की आपल्या भारताचं जे भविष्य आहे, आपल्या मुलांचं एवढा काळजी घेऊन शिक्षक तळमळीने त्या पोरांना, आणि न ओरडता मॅडम, म्हणजे मी बऱ्याचदा ट्रॅफिकमध्ये बघितलंय, बऱ्याच वेळा थांबून गेलेली आहे की मुलांशी शिक्षकांचं वर्तवणूक कशी असते. कारण बऱ्याच वेळा काय होते, वर्गात शिकवताना शिक्षकाची वेगळी भूमिका असते आणि बाहेर वेगळी भूमिका असते. पण या शाळेतनं खूप एक शिकण्यासारखं आहे की शिक्षक हा खूप जबाबदारीने या मुलांना घडवत असतो. नुसतं शाळेतच नाही, तर शाळेच्या बाहेरही ते शिक्षक म्हणून वावरतात. खरोखर शिक्षकांचंही सगळ्यांचं मनापासून कौतुक करते. असे कार्यक्रम नेहमी होत राहावे अशी आम्ही प्रतिनिधी म्हणून तर इच्छा व्यक्त करतोच. पण अशा आदर्श शाळेत अनेक विद्यार्थी घडतात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तर खरोखर खूप नशीबवान आहात की एकदम चांगल्या सुजाण सुसंस्कृत अशा संस्थेत तुम्ही शिकत आहात. इथून बाहेर पडताना मला खात्री आहे की तुम्ही नक्कीच एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून बाहेर पडणार आहात आणि त्याची शिदोरी येणाऱ्या आपल्या भारताच्या भविष्यासाठी तुम्ही सोबत घेऊन चालणार आहात. ह्या शाळेनं अनेक विद्यार्थी जे बाहेर पडलेले आहेत मॅडम, ते येऊन गेले घरी आणि सांगत होते की आम्ही जेव्हा विचारतो की दादा तुमचं प्राथमिक माध्यमिक शिक्षण कुठे झालंय, ज्यावेळेस ते काकासाहेब पूर्णपात्रे प्राथमिक विद्यालय किंवा बालवाडी असं सांगतात, तेव्हा मन भरून येतं की नक्कीच एक समाजात आदर्श घडवणारी संस्था आपल्या चाळीसगाव शहरात आहे आणि ह्या संस्थेने भविष्यातही असेच विद्यार्थी घडवावे अशी अपेक्षा व्यक्त करते. आता ज्याही विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार होतो आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून मी कौतुक करते. त्यांचा खरं तर पालक हा त्यांचा पहिला गुरु असं मानलं जातं, पण शिक्षकांनी जी मेहनत यामागे घेतली त्याही शिक्षकांचं मनापासून कौतुक करते. सगळ्या विद्यार्थ्यांचा खूप खूप शुभेच्छा तुम्हाला देते. येणाऱ्या काळात तुम्ही असं शाळेचं, परिवाराचं, आपल्या शहराचं नाव उंच करावं अशी सगळ्यांकडनं अपेक्षा व्यक्त करते. अशा सुंदर अशा कार्यक्रमात मला बोलवलं त्याबद्दल मी शाळेचे सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते. आणि विशेष आभार मी मॅडमांचे करते की त्यांनी अतिशय सुंदर माझा असा परिचय सांगितला. नक्कीच ग्रामीण भागातून येत असताना आपण मनात खूप काही आशा अपेक्षा ठेवत नाही, जशी परिस्थिती आली तशी घडतो. पण नक्कीच जीवनाचा साथीदार जर खूप चांगला मिळाला मॅडम, तर एका स्त्रीलाही उंच भरारी घेण्यासाठी कोणी रोखू शकत नाही. आपण नेहमी म्हणतो की यशस्वी पुरुषामागे एखाद्या स्त्रीचा हात असतो, पण माझ्या यशामागे नक्कीच मंगेशदादा चव्हाण यांचा हात आहे. ज्या अर्थी स्त्रीला राष्ट्रमाता, मी सुरुवातीलाच राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊंचं नाव घेतलं. नक्कीच एखादी स्त्री सक्षम आहे हे सिद्ध करण्यासाठी आजही तिला लढा द्यावा लागतो, पण तिला जर खंबीर साथ मिळाली तर मला असं वाटतं की कोणती स्त्री आपल्या या समाजात मागे राहणार नाही. याचे प्रचिती म्हणजे आत्ता झालेल्या नगर परिषदेच्या इलेक्शनला सगळ्यांनी सिद्ध केलं आहे. आणि तुमचे सगळ्यांचे खरोखर इथे पालक वर्ग बरेच बसलेले आहेत, इथे विद्यार्थी आहेत. मला आता मॅडम आणि मी बोलत असताना एक गोष्ट आमची बोलण्यात आली की मॅडम बोलल्या की लहान लहान मुलांच्या तोंडी ही मंगेशदादा आणि तुमचं नाव आहे. नक्कीच मॅडम, विकास कामं करत असताना तळागाळातल्या लोकांची, जमिनीवर राहणाऱ्या लोकांशी जेव्हा आपली नाळ जुळलेली असते आणि आपण आयुष्यात काय कमवलं याच्यापेक्षा हे मुलं जेव्हा रस्त्यात आम्हाला थांबवतात आणि हक्काने सांगतात की ताई तुमच्या गाडीत कॅडबरी आहे का, ताई एक फोटो पाहिजे, ताई हातात हात द्या, हे असं वाटतं की खूप आपण कमवलं आहे. नाव, पद, प्रतिष्ठा ही तर नक्कीच एक सन्मानाची गोष्ट आहे आमच्यासाठी, पण जेव्हा हे चिमुकले आम्हाला साथ देतात, चिमुकले आम्हाला थांबवतात, त्यावेळेस असं वाटतं की आपण घराघरात पोचलो आहे. निश्चितच आपण चांगलं काम करत आहोत याची एक प्रचिती आम्हाला वाटते. आणि मुलांच्या चेहऱ्यावर जेव्हा हसू येतं की
ताई तुम्ही छान काम करतायत, दादा तुम्ही छान काम करतायत. मला असं वाटतं की समाजातील एखाद्या मोठ्या व्यक्तीने बोलण्यापेक्षा या चिमुकल्यांच्या तोंडावर जेव्हा हे वाक्य येतात तेव्हा खरोखर आपण आपल्या कामाला योग्य न्याय देतोय असं वाटतंय. या कार्यक्रमाला तुम्ही मला बोलवलं याबद्दल तुमचे मनापासून मी आभार मानते. इथेच थांबते. सगळ्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी भविष्यासाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा देते. शिका, मोठे व्हा आणि आपल्या 40 गावचं नाव उज्ज्वल करा एवढंच सांगते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. मला सांगायला खूप आनंद होतोय की आम्ही सर्व 40 गावकर खूप भाग्यवान आहोत की तुमच्यासारख्या उत्कृष्ट संयमी व्यक्तिमत्वाकडे नगराध्यक्षासारखे पद आले आहे आणि नक्कीच 40 गावचे पुढील भविष्य अतिशय उज्ज्वल आहे यात शंका नाही. धन्यवाद. यानंतर येणार नाही. सगळ्यांचं पेशन्स जरा मला असं वाटतं की कठीण झालं असेल. तुमच्याकडे नेहमीच येणारी आहे, तुम्हाला नेहमीच भेटणारी आहे. आज आपण ज्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवले त्या जोगळेकर सरांचा आपण आधी मनोगत ऐकूया, आपण त्यांचं मार्गदर्शन आधी घेऊया आणि मला असं वाटतं की काहीतरी नवीन विचार ऐकूया. आपण नेहमीच बोलतो, हो ना? तर मी जोगळेकर सरांना विनंती करते की त्यांनी आम्हाला सगळ्यांना आमच्या नेहमीच पाठीवर कौतुकाची थाप, मार्गदर्शनाचा हात असणारा हा हात आणि त्यांनी आमचं सगळ्यांचं आज आम्हाला परत मार्गदर्शन करावं. धन्यवाद. खरं म्हणजे अध्यक्षांनी किंवा संयोजकांनी जर सांगितलं बोला तर बोला. मी कसं सांगणार स्वतःहून बोलायचं. शिशिविहार शैक्षणिक संस्था संचलित डॉक्टर काकासाहेब पूर्णपात्रे माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पारितोषिक वितरण समारंभाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, कार्यक्रमाच्या अध्यक्ष, आपल्या संस्थेच्या सचिव डॉक्टर शिवांगीताई पूर्णपात्रे, प्रतिभा संपन्न प्रतिभाताई, या चाळीसगाव नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा, शाळेचे मुख्याध्यापक पारस परदेशी, स्वातीताई देशपांडे, सर्व शिक्षक, त्यांचे सारे सहकारी आणि विद्यार्थी मित्रांनो, खरं म्हणजे अतिशय सुंदर या ठिकाणी आपल्याला आपल्या भावना, आपल्याविषयीच्या आदर प्रतिभाताईंनी या ठिकाणी व्यक्त केला. प्रतिभाताईंना कदाचित माहीत नसेल की आपण त्यावेळेस फार लहान होता, कारण मी ड्रोनला नेहमी येऊन बसायचो. जे सासऱ्यांचं नाव घेतलं ते माझे मित्र आहे आणि मी ड्रोनला तुकाराम श्रीपत होते, ते होते, त्यावेळेस मी येऊन बसायचो सर्वसाधारणतः. त्यावेळेस कदाचित आपला जन्मही नसेल, परंतु मी त्या डोनला यायचो. माझं ते डोनगाव म्हणजे संध्याकाळी 6-7 नंतर 8 तास 1.5 तास त्या ठिकाणी बसायचं. किराणा दुकान होतं, तिथं बसायचं जातो. विद्यार्थी मित्रांनो, मला चांगलं आठवतंय. खरं म्हणजे माझ्याविषयी आदर आहे म्हणून मला या संस्थेच्या आजच्या या वार्षिक पारितोषिक कार्यक्रमाला या ठिकाणी बोलवलं, वितरण कार्यक्रमाला. मला चांगलं आठवतं 1-2 वर्षापूर्वीचा तो दिवस असेल. असाच कार्यक्रम होता आणि बीबी चव्हाण शिक्षण उपसंचालक या ठिकाणी आले होते. त्यांनी भाषण केलं नाही, पण काही प्रश्न आपल्याला विचारले. आपण अतिशय चांगल्या पद्धतीने उत्तर दिले, पण आज बीबी चव्हाणच समाजापुढे प्रश्नचिन्ह निर्माण झालेले त्यांच्याबद्दल. या शाळेच्या आदर्शाच्या संदर्भात, शाळेच्या शैक्षणिक प्रगतीच्या संदर्भात, गुणवत्तेच्या प्रगतीच्या संदर्भात पारस सरांनी त्यांच्या प्रास्ताविकामध्ये सांगितलं. मी आपल्या घरात, आपल्या शाळेपासून मी फक्त 500 मीटरवर राहतो. त्यांनी आपल्याला परिचय करून दिला, ग्रामस्थचे संपादक वगैरे वगैरे केला. माझी मुलं ह्या शाळेमध्ये शिकली. पल्लवीनं देखील मला वाटतं राज्य पातळीवरचं बक्षीस घेतलं. माझी सगळी मुलं जवळपास या शाळेत शिकली. खरं म्हणजे तुम्हाला सगळ्यांना कार्यक्रमाला उशीर झालाय, उशीर होतोय, आपली चुळबुळ माझ्या लक्षात येते, म्हणून मी जास्त बोलणार नाही, कारण अध्यक्षांचं भाषण या ठिकाणी होईल. पण विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एवढंच सांगेल, आमची सारखी माणसं जेव्हा येतात, आमचा जो कालखंड होता तो 72, 73, 74 हा कॉलेजचा कालखंड होता. आमच्या शाळेची वेळची परिस्थिती फार वेगळी होती, आता फार वेगळी आहे.
आता आव्हानात्मक शिक्षण झालंय. संस्कारक्षम शिक्षणापेक्षा आव्हानात्मक शिक्षक सध्या झालेलं आहे. अशा परिस्थितीत आपल्याला या शाळेच्या माध्यमातून पारस सरांनी सांगितलं की संस्थेचे जे काही संचालक आहेत, संस्थापक आहेत, अध्यक्ष आहेत, त्यांची बांधिलकी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठीची आहे. आपले शिक्षक, मी बी रोज पाहतो, मी सकाळी फिरायला जातो, जसं आमच्या प्रतिभाताईंनी सांगितलं, मी जेव्हा फिरायला जातो त्यावेळेस माझे विद्यार्थी येतात, माझ्या घराकडून येतात, टाकळी ग्रामपंचायतीमधून येतात, तिकडून येतात, मी पाहतो विद्यार्थ्यांना. हे पाहिल्यानंतर मी ट्रॅफिकच्या APIला अनेक वेळा सांगितलं की या ठिकाणी विद्यार्थी जेव्हा रस्ता ओलांडतात तेव्हा ॲक्सिडेंटचा फार मोठा धोका असतो. तुम्ही तुमच्या ट्रॅफिकची ताईला सांगेल की आपण त्या संदर्भात करा की जिथं जिथं शाळा रस्त्याच्या लगत आहे त्या ठिकाणी ट्रॅफिकचा प्रश्न, ॲक्सिडेंटचा प्रश्न आहे, तर त्या संदर्भात आपण त्यांना सूचना करा. या ठिकाणी फक्त पुस्तकी ज्ञान दिलं जात नाही, त्या मुलांनी खूप पुस्तक वाचावी. काही काय वडिलांची, आईवडिलांचं एक संकल्पना असते, एक इच्छा असते, माझ्या मुलांनी डॉक्टर व्हावं, माझ्या मुलांनी इंजिनियर व्हावं, परंतु त्याच दृष्टीनं या ठिकाणी शिक्षण दिलं जातं असं मी जरी मानत असलो तरी व्यापक शिक्षणाचा एक दृष्टिकोन आहे. क्रीडा असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल, आमच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मी कार्यक्रम पाहिलेले, तर या सगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हा एक दृष्टिकोन या संस्थेच्या जे काही अध्यक्ष सगळ्यांचा आहे. डॉक्टर काकासाहेब पूर्णपात्रे, शुभांगीताई, आपलं लग्नही झालं नसतं, जन्म झाला नसतं, काकांनी मला पहिल्यांदा संस्थेचं सभासद केलं 89 त्याच्या अगोदर माझ्या माहितीप्रमाणे 84-85 मध्ये. काका रोज सकाळी फिरायला जायच्या, काकू फिरायला जायच्या, मी त्यांच्याबरोबर असायचो. या सगळ्यांनी चारही, काका असतील, काकू असतील, सुभाषजी असतील, हेमांगीताई असेल, यांचा जो काही उद्देश होता ही संस्था निर्माण करण्यामागे, त्यामध्ये समाजाच्या सर्वसामान्य घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक चांगल्या प्रकारचं शिक्षण त्या ठिकाणी मिळावं ही भूमिका घेऊन त्यांनी योगदान दिलं. आज आपल्यासमोर जे काही प्रश्न आहे, आपण या देशाचे भावी नागरिक आहात. भावी नागरिक कसा निर्माण व्हावा, अभिनव भारत जे काही पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वप्न आहे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं जे स्वप्न आहे, असा विद्यार्थी या ठिकाणी निर्माण व्हावा आणि त्या दृष्टीने आपला प्रयत्न होतो. आज आपल्याला जे काही बक्षिसं मिळाले, पारस सरांनी उल्लेख केला की ज्यांना पारितोषिक मिळाले त्यांचं अभिनंदन आणि ज्यांना मिळालं नाही त्यांनी खचून जाऊ नये. मी असं म्हणेल, येथे नको निराशा, थोड्या पराभवाने म्हणण्यापेक्षा थोड्या अपयशाने. आपल्याला माहीत असेल, हे राष्ट्र देवतांचं, हे राष्ट्रप्रेषितांचं त्यात हे वाक्य आहे, तर आपण निराश होण्याचं काही कारण नाही. खूप गुणवान विद्यार्थी या शाळेतून निघाले. माझी मुलगी, माझी मुलं, वकील झाला एक मुलगा, सगळे फार गुणवान मुलं या शाळेने दिले आणि देत आहेत. त्यामध्ये शिक्षकांचं योगदान देखील फार मोठे आहे. या ठिकाणी प्रतिभाताईंनी सांगितलं की मी जेव्हा जाते त्यावेळी शिक्षक विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना त्यांची काळजी घेतात. ही जी काही आपुलकी ही फक्त शिक्षकांची नाही, तर माझी मुलं हे नुसते माझे शिक्षक, माझे विद्यार्थीच नाही, तर ते माझं मुलं आहे, माझ्या घरातल्या कुटुंबातले सदस्य ही भूमिका घेऊन या ठिकाणी शिक्षक मुलांकडे लक्ष देतात, त्यांच्या शैक्षणिक विकासाकडे, गुणवत्तेकडे लक्ष देतात. आपण खूप मोठं व्हा. हे पहा, यशस्वी व्हायचं असेल, या देशामध्ये जे जे यशस्वी झाले त्यांना खूप कष्ट घ्यावं लागलं. प्रतिभाताईंनी एक उल्लेख केला. प्रतिभाताई, आमदार मंगेश चव्हाण साहेब ज्यावेळी 8वी 9वी 10वीला असताना माझ्या ऑफिसमध्ये यायचे रिझल्टचं पुस्तक घ्यायला. त्यांनी तो सांगितला, मग ते मनोजला सांगायचे की मामाला मला एक पुस्तक द्यायला सांगा, कारण माझ्या भाच्याच्या नाताने आमदार साहेब. तर एक स्वप्न त्यांनी पाहिलं होतं. खरे म्हणजे राजकारणामध्ये येण्याची त्यांची इच्छाही नव्हती, त्यांचा तो प्रांतही नव्हता, परंतु परिस्थितीच अशी निर्माण झाली की त्यांना राजकारणामध्ये यावं लागलं आणि प्रतिभाताईंना त्या ठिकाणी राजकारणामध्ये यावं लागलं. एक नगराध्यक्ष कसा असावा, मी अनेक नगराध्यक्ष, आता माझं वय 75 आहे, मी 55 वर्षाच्या काळामध्ये अनेक नगराध्यक्ष पाहिले, पण मी ज्या पदावर त्या ठिकाणी गेलेले आहेत त्या पदावर राहून त्या पदाला न्याय देण्याची जी काही भूमिका आहे ती आपण स्वीकारलेली, म्हणून आपले या ठिकाणी मी मनापासून अभिनंदन करतो. अधिक न बोलता आपल्याला एवढंच सांगेल, मोठं व्हायचं असेल तर फक्त उंचीनं, वयाने माणसं मोठे होत नसतात.
काही स्वप्न घेतली पाहिजे. झोपेतली स्वप्न पाहण्यापेक्षा डोळे उघडे ठेवून आपण स्वप्न त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे. जिद्द, मेहनत आणि सातत्य हे ज्या विद्यार्थ्यांमध्ये असेल ते निश्चितपणे पुढे जातात. आपल्या भावी आयुष्यासाठी, शैक्षणिक प्रगतीसाठी या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देतो. आम्हाला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल आपलं सगळ्यांचं धन्यवाद मानून माझी 2 शब्द संपवतो. धन्यवाद दादासाहेब.